हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे सुट्टीचा दिवस आणि मस्त असा निवांत चालू आहे आमचं. मी आणि प्रिशा तर मात्र सकाळी उठल्याबरोबर थोडंसं फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि इथे प्रिशासोबत खेळणं चालू आहे माझं. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मम्मा ये माझ्यासोबत खेळ. सो सो मस्त इथे गाणे आम्ही चालू केलेले होते टी व्हीवरती. सो प्रिशाचं ते असं होतं की ते ऐकता ऐकता ती स्वतः पण ते गाणे म्हणत होती जे तिला माहिती आहे. आणि बऱ्यापैकी असे सॉंग्स आहे की ते तिला माहिती आहे, पण आता तो कॉपीराईटचा इश्यू होता त्यामुळे मी तर काही ते ठेवू शकत नाही तो आवाज. पण बॅकग्राऊंडला प्रिशाचं मात्र इथे खेळता खेळता हेही चालू होतं की मस्त गाणे म्हणणं चालू होतं. आणि सोबतच मी तुम्हाला मागेही एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की हे जे ब्लॉग्स आहेत ना हे खूप म्हणजे इंटरॅक्टिव्ह आहेत. मुलं म्हणजे खूप जास्त इन्व्हॉल्व होतात या ब्लॉग्ससोबत. सो इथे तुम्ही बघताय की मी आणि प्रिशा कसं मस्त खेळतोय आणि याच्यासोबत म्हणजे मल्टिपल वेज जे पाहिजे तसं खेळू शकतो. म्हणजे यातने तर प्रिशा किती काय 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 करते. काही गोष्टी आम्ही तिला सांगतो की ब्लॉग्सने असं कर, असं बनव, हे बनव, ते बनव. काही गोष्टी असं खेळता खेळता ती स्वतःहून इनोव्हेट करते. म्हणजे माझ्यासोबत तर प्रिशाचं खेळून झालेलं होतं, कारण की आता जेव्हा मी तिच्यासोबत खेळत होते ना तेव्हा घरातले सगळेजण बिझी होते. त्यामुळे ती माझ्या मागे लागलेली होती की मम्मा तू ये, तू माझ्यासोबत खेळ. सो मी तिच्यासोबत थोड्या वेळ खेळले, तिला एंटरटेन केलं आणि आता घरातले दुसरे आहेत तिच्यासोबत. सो आता ती त्यांच्यासोबत खेळते, म्हणजे तिच्या दादीसोबत आणि राहुल सोबत खेळते ती. सो मग मी इकडे किचनमध्ये आले. ब्रेकफास्ट तर आज आमचा शॉर्टमध्येच आवडलं होतं आणि आता मी बनवतीये चिखल्या. सो आता याला वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये वेगळे वेगळे नावं आहेत. सो खानदेश साईडला याला चिखल्या म्हणतात, आमच्या साईडला याला वरणफळ म्हणतात म्हणजे माझ्या माहेरच्या साईडला, आणि काही काही ठिकाणी याला डाळफळ असंही म्हटलं जातं. सो तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो इथे मी बनवते वरणफळच म्हणजे चिखल्या. सो इथे मसाले वगैरे काढून घेतले मी, आणि मी ना जे एक्स्ट्राचे मसाले म्हणजे घरून जेव्हा येतात तर ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये येतात, म्हणजे वर्षभर पुरतील असे येतात. सो मी ते थोडे थोडे एका काचेच्या बरणींमध्ये काढून ठेवलेले आहे, म्हणजे जेव्हा तो आपला जो मसाल्यांचा डब्बा असतो रेग्युलर त्याच्यात संपलं की म्हणजे त्याच्यातनं काढता येईल असं या हिशोबाने. आणि आता मी हे बनवायला सुरुवात केली. डाळ तर आधीच शिजवून झालेली होती, म्हणजे मी प्रिशासोबत जेव्हा खेळत होते तेव्हाच मी लावून दिलेली. तर आता त्याला मस्त असं फोडणी दिली आणि आता पोळ्या लाटून घेते आणि त्यांचे छान असे छोटे छोटे पीस करून जेव्हा त्या डाळीला उकळी येईल तेव्हा त्याच्यामध्ये सोडेल मी. आणि या रेसिपीची नाही गंमत आहे, म्हणजे माझ्यासोबत तरी होते. म्हणजे जेव्हा मी समजा इथे मम्मी नसतात, मम्मी जळगावला असल्याने मी त्यांना फोनवर विचारलं तर तेव्हा त्या ज्या स्टेप सांगतात, ज्या इन्ग्रेडियंट सांगतात मी सेम सेम तेच फॉलो करते, पण त्याची टेस्ट आहे ना थोडी वेगळी लागते. आणि त्या असताना मी जेव्हा करते ना, म्हणजे त्यांना विचारून विचारूनच करते, तर तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स आहे, मला माहिती नाही नेमकं काय गडबड होते, कारण की प्रोसेस वाईज आणि कंटेंट वाईज सगळं सेमच असतं, पण तरी टेस्टमध्ये थोडासा डिफरन्स येतो. पण आता आज मम्मी आहेत ना, तर आज पण मी मम्मींना विचारूनच केले, तर एवढी तर मात्र मला गॅरंटी की आज तर ते एकदम टेस्टी होणार आहेत. सो चला तर मग आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करूया, आणि ब्लॉगमध्ये मी पुढे तुमच्याशी शेअर करेलच की यांची टेस्ट आज कशी झालेली. चला, लंच तर आमचं एकदम भारी झालेलं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आजचं जे आहे ते लंच खूप टेस्टी होणारच आहे. आजच्या जे चिखल्या मी बनवल्या होत्या, तर लंच वगैरे करून मी आणि राहुल निघालो राहुलच्या एका फ्रेंडकडे जाण्यासाठी. खूप दिवसांपासून आमचं चालू होतं की तिकडे जायचंय, पण काही ना काही कारणामुळे ते पोस्टपोनच होत होतं. आणि आज म्हटलं आज सगळं काही लवकर आवरलंय आणि काही फारसे कामही नव्हते आम्हाला दुसरे. सो मी आणि राहुल निघालो होतो, आणि प्रिशाचा झोपेचा वेळ होता त्यामुळे आम्ही प्रिशाला घरीच ठेवलेलं होतं. घरी येता येता आम्हाला 5-5:30 वाजलेले संध्याकाळचे. सो घरी आलो आम्ही, आणि इथे तुम्ही बघताय प्रिशा कशी चिटकवून बसली आहे मम्मींना. तर त्याचं कारण असं आहे की आज मम्मी रिटर्न जात आहेत जळगावला, आणि आम्ही प्रिशाला काही सांगितलं नव्हतं कारण की ती रडणं चालू करून देईल म्हणून. आता जस्ट थोड्या वेळ आधी आम्ही तिला सांगितलं की प्रिशा आता दादी जाते जळगावला, कारण की त्या पॅकिंग करत होत्या, त्यामुळे मग आम्ही तिला सांगितलं. त्यामुळे ती त्यांचा पिच्छा सोडत नाही, म्हणजे ते जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या मागे जातीये. आणि काही दिवस आधीच पप्पा तर गेले होते जळगावला, कारण की तिथे एक लग्न होतं त्यासाठी
जळगावसाठी. मात्र मम्मी थोडे दिवस आमच्याकडेच थांबलेल्या होत्या आणि आज मम्मी जात आहे जळगावला. आता तर प्रिशा एक्साइटेड आहे कारण की तिला असं वाटतंय की आता आम्ही पण जातोय मम्मींसोबत. त्यामुळे ती खूप जास्त खुश आहे आणि चला चला वगैरे अशी गडबड करते. पण तिला हे नाही माहिती की आम्ही फक्त त्यांना सोडायला जातोय म्हणून. आणि आम्हाला जाताना मात्र आहे ना जरा ट्रॅफिक लागलेली. म्हणजे जेव्हा आम्ही घरून निघण्याच्या आधी पाहिलेला मॅप तर तेव्हा एवढं काही नव्हतं, पण नेमकं आम्ही बाहेर निघालो आणि थोडासा पाऊस पण चालू झालेला आणि त्यामुळे ट्रॅफिक पण जरा चालू झालेली. आणि पाऊस मात्र खूप जास्त चालू होता, त्यामुळे तुम्ही बघता आम्ही गाडीमध्येच बसलेलो होतो. आम्ही ट्रॅव्हल्सच्या स्टॉपला तर पोहोचलो होतो, पण पावसामुळे आम्ही गाडीतच बसलेलो होतो. आम्ही वेळेवर आले होतो, पण सगळं ट्रॅफिक वगैरे जाम झालं, त्यामुळे थोडंसं लेट झालेलं ट्रॅव्हल्सला. आणि प्रिशाचं मात्र असं चालू होतं की कधी येणार बस, कधी येणार, आपल्याला पण जायचंय, कसं जाणार आपण बाहेर, तर पाऊस चालू आहे, उतरणार कसं आपण एवढ्या पावसामध्ये. आणि हे पहा पाऊस किती जास्त चालू होता, त्यामुळे मी आणि प्रिशा तर गाडीमध्येच बसलो होतो कारण की छत्री एकच होती, मम्मींच्या बॅग्स पण होत्या. त्यामुळे राहुल म्हटलेले आम्हाला की तुम्ही दोघे गाडीमध्येच बसा, मी मम्मींना बसवून येतो. सो त्यामुळे आम्ही इथेच बसलेलो. अरे आपण पण जाऊ ना बेटा, येणार आहे दादी, येणार आहे पुन्हा. आणि मग नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. पाऊस तर मात्र चालूच होता. प्रिशाचं मात्र थोडं रडणं चालू होतं, पण नंतर तिचा थोडासा आम्ही मूड डायव्हर्ट केला, थोडंसं तिच्यासोबत खेळ मस्ती केली, त्यामुळे तिचं थोडंसं ते विसरून गेली ती. आणि चला तर मग यासोबत आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.